उत्तर प्रदेशातील लखनौ येथे एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 15 निष्पाप विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता। या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेनंतर आता लातूर मनपा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले। लातूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी शहरातील सर्वच खासगी क्लासेस, महाविद्यालय, वसतिगृह आणि व्यावसायिक इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट करण्याचे कडक निर्देश अग्निशामक विभागाला दिले आहेत। माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेवरून ही तातडीची बैठक घेण्यात आली। तर लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते। राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात। मात्र लखनौमधील दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भविष्यात लातूरमध्ये अशी कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे। स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी विशेष अग्निशमन दलाची बैठक घेऊन संपूर्ण शहरातील इमारतीचा आढावा घेतलाय। केवळ शैक्षणिक संस्थाच नव्हे तर व्यावसायिक आणि निवासी इमारतींमधील नागरिकांचे प्राणही तितकेच मोलाचे आहेत असे सांगत सभापती बंडापल्ले यांनी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत। हा ना, ते फायर ऑडिट एवढ्याच एक दुर्घटना होऊन एका क्लासमध्ये 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। तशी घटना देशामध्ये होऊ नये, आपल्या भागामध्ये होऊ नये यासाठी हॉस्टेल्स असतील, शाळा असतील किंवा क्लास असतील किंवा आणखी बहुमजली इमारती असतील, या इमारतीमध्ये फायरची सुरक्षा लावणं अत्यंत आवश्यक आहे। त्या संदर्भामध्ये स्पष्ट असे निर्देश देण्यात आलेले आहेत। माननीय अमित भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शक सूचना या विषयामध्ये प्राप्त झाल्या होत्या। त्यांच्या आदेशानुसार या सर्व फायर ऑडिट असेल किंवा जे काल स्थायी समितीमध्ये एक विषय घेण्यात आला की जे आरओचं पाणी आपल्याला मिळतंय लातूर शहरामध्ये, त्या पाण्याची गुणवत्ता पीएच तपासण्यासंदर्भात, कारण आपण काय पितो त्यावर सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा महापालिकेकडनं त्या पाण्याचा पीएच या तपासून त्यांना परवानगी देण्यात यावी असा एक निर्णय घेण्यात आला। Thanks for watching Ekmat Digital.